गावी झाला। त्या गावाचे नाव तालुका तिरोळा जिल्हा गोंदिया। गावाचं नाव अत्तरी बोदा। काय झालं त्या गावी? कोजागिरीच्या कार्यक्रमामध्ये घटना घडली। हो माझ्या बाबाच्या सेवकांनो, कशी घटना घडली शेवकीने आहे का? ती घटना त्या गावाला अगोदर हवन कार्य झाले का शेवकाच्या इथे, नंतर चर्चा बैठक झाली आणि चर्चा बैठकीच्या नंतर सर्व सेवकांच्या जेवण मोतीलालजी रांगडाले 20 रुपये नमस्कार। ओम रांगडाले 10 रुपये नमस्कार। मला सांगा किती सेवकिनी आहेत जो सकाळी सायंकाळी आपल्या इथे स्वयंपाक करतात? तिकडे कोणीच नाही। किती सेवक आहेत असे जे प्रत्येक दिवशी आपल्याकडे स्वयंपाक करतात? सेवक आहे नाही, सेवकिनीच करतात। आणि त्या स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीच्या हातून चूक झाली। हजारो सेवकांचं जेवण त्या कोजागिरी निमित्ताने त्या कार्यक्रमात कशी घटना घडली लक्षात घ्या। हो माझ्या बाबाच्या सेवकांनो, माझ्या बाबाच्या सेवकींनो, हो माझ्या बाबाच्या सेवकांनो, ऐका ध्यानी धरा आणि लक्ष करा। माझ्या बाबाच्या सेवकांनो, माझ्या बाबाच्या सेवकींनो, ऐका ध्यानी धरा आणि लक्ष करा। ध्यानी धरा आणि लक्ष करा। ध्यानी धरा आणि लक्ष करा। अशी घटना घडली त्या गावाला। शब्दाकडे लक्ष द्या। घटना खरी गावातरी चुन्नी लाल माहुरे, चुन्नी लाल माहुरे, चुन्नी लाल माहुरे। बाबांचे सेवक चुन्नीलालजी माहुरे यांच्या इथे घटना घडली। कोजागिरीची तारीख 15, सेवक जमले सारे। तारीख 15/10/2006, सेवक जमले सारे। कोजागिरीची तारीख 15, सेवक जमले सारे। घटना घडली तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये पुष्कळ मार्गदर्शक त्यावेळेस मंडळाचे सहसचिव वसंतरावजी कोकडे साहेब, कडव गुरुजी लेंडळा, पारधी गुरुजी धामणेवाडा, हेमचंद्र बावनकर दांडेगाव असे मार्गदर्शक, पुष्कळ मार्गदर्शक, हजारो सेवक गोळा झाले। त्या कार्यक्रमातच घटना घडली। हवन कार्य झाले भाऊलालजी माहुरे यांच्या राटे घरी, यांच्या राटे घरी, यांच्या राटे घरी, यांच्या राटे घरी, यांच्या राटे घरी। भाऊलालजी माहुरे बाबांच्या सेवकांच्या इथे हवन झाला। त्यानंतर चुन्नीलालजी माहुरे चर्चा बैठक सुरुवात झाली चुन्नीलाल माहुरेच्या घरी। चर्चा बैठक सुरुवात झाली चुन्नीलाल माहुरेच्या घरी। चर्चा बैठक सुरुवात झाली चुन्नीलाल माहुरेच्या घरी। त्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष होते चर्चा बैठकीचे त्यावेळेस कुकडे
अध्यक्ष होते, उकळीचे अध्यक्ष होते. ऐका प्यारी धरा मावशी लक्ष करा, त्या कार्यक्रमामध्ये स्वयंपाक करणाऱ्या व्यक्ती बाबांच्या शेवट त्यांच्या हातून चूक झाली. स्वयंपाक केला धानगायजीनं, बाबांचे सेवक सुताची धानगाय मुक्काम खिडकी पार त्या परिसरात स्वयंपाक करण्यासाठी त्या सेवकाला बोलवत होते. स्वयंपाक केला धानगायजीनं, चूक कशी झाली रे दादा, कशी चूक झाली त्या स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीच्या हातून सुताची धानगाय. आमचे हार्मोनियम मास्टर यांचा मामा आजही आहे, त्याच्या हातून चूक झाली. भाजीला फोडणी दिली, सब्जी को फ्राई किया, मिर्च मसाला सब कुछ डाला. म्हातारा व्यक्ती था, बिचारे को समजा नाही, त्याला समजलं नाही. आणि मीठ टाकल्यावेळी काय केलं, निरमा पावडर जवळच होता, त्याला समजलं नाही. अहो भाजी मध्ये मीठ न टाकता, भाजी मध्ये मीठ न टाकता, निरमा पावडर भाजी मध्ये मीठ न टाकता, निरमा पावडर भाजी मध्ये मीठ न टाकता, निरमा पावडर. जसा भाजीमध्ये मीठ नाही टाकलं, निरमा पावडर टाकून दिलं, त्या भाजीमध्ये असा फेस आला, मनात घाबरून गेला. कशी होत आहे भाजी, तो स्वयंपाक करणारा व्यक्ती बाबांच्या शेवट स्वतःची धानगाय. मनात घाबरून गेला, ऐका प्यारी धरा वैनी लक्ष करा, हो करा, ऐका प्यारी धरा समोर काय झालं, भाजीमध्ये मीठ नाही टाकलं, निरमा पावडर टाकून दिलं. मैं आप लोगों से पूछ रहा हूं, जिस सब्जी में नमक नहीं डाले और निरमा पाउडर डाल दिया जाए तो आप लोग खाओगे? क्यों नहीं खाओगे? अरे क्यों नहीं खाओगे, बोलो तो कम से कम. हाँ, खाके नहीं होएगा? क्यों खाके नहीं होएगा? मिर्च मसाला सब कुछ है, निरमा पाउडर है, नमक की जगह अंतरित न. निरमा पाउडर खाने की वस्तु नहीं है, वो कपड़ा धोने की वस्तु है. उस खाना बनाने वाले ने, सुधा जी धानगाय ने, बाबा के सेवक ने सब्जी में नमक नहीं डाला, नमक समझकर निरमा डाल दिया. आप लोग डालते हो कैसे, बताइए जी. सब्जी में निरमा पाउडर चला गया, सब्जी कैसी बनी होगी? अरे कैसी बनी दादा, कैसी बनी, ये सत्य घटना है. कैसी बनी दादा, कैसी बनी, निरमा पाउडर की सब्जी कैसे बनी, निरमा पाउडर की सब्जी कैसे बनी, निरमा पाउडर की सब्जी कैसे बनी, कैसी बनी दादा, कैसी बनी. निरमा पाउडर की, आलू भट्टे की, निरमा पाउडर की सब्जी कैसे बनी.
कैसी बनी लास्ट में। तो स्वयंपाक करणारा व्यक्ती भाजीमध्ये मीठ नाही टाकलं, निरमा पावडर टाकून दिलं, भाजीमध्ये फेस आला, तो घाबरून गेला। अरे घाबरून गेला कार्यकर्ता कडे आला, स्टेजवर आला आणि कार्यकर्त्याला बोलवलं मागे, भावीकडे। कार्यकर्ता हेमचंद्रजी बावनकर दांडेगाव। घाबरून गेला कार्यकर्ता कडे आला, अरे सांगे बावन करला दादा, सांगे बावन करला दादा, सांगे बावन करला दादा, सांगे बावन करला दादा, सांगे बावन करला। त्या कार्यकर्त्याला मार्गदर्शकाला सांगत आहे, भाऊ माझ्या हातून चूक झाली आहे। 1 किलोचा निरमा पाकिट, हो 1 किलोचा निरमा पाकिट मी भाजीत टाकून दिला। 1 किलोचा निरमा पाकिट भाजीत टाकून दिला। 1 किलोचा निरमा पाकिट भाजीत टाकून दिला। त्यावेळेस कार्यकर्त्याला सुद्धा विचार आला की 3 वाजले होते, 2015-6ची घटना आहे, त्यावेळेस भाजीचा एवढा मिळणार नाही, म्हणून कार्यकर्त्याला विचार आला, विचार पडला भारी, ऐका प्यारी जरा आई लक्ष करा हो करा, ऐका प्यारी जरा आई लक्ष करा हो करा, ऐका प्यारी जरा आई लक्ष करा हो करा। त्या कार्यकर्त्यांनी काय केलं समोर आहे, विचार केला मार्गदर्शकांनी हेमचंद्र बावनकर दांडेगाव। अहो बावनकरनी तेव्हा बोलावले, त्या मकान मालकाला बोलावले, त्यांच्या इथे कार्यक्रम होता बाबांचे सेवक चुनीलालजी माहुरे। बावनकरनी तेव्हा बोलावले चुनीलाल माहुरेला दादा, चुनीलाल माहुरेला दादा, चुनीलाल माहुरेला, चुनीलाल माहुरेला दादा, चुनीलाल माहुरेला। चुनीलालजी माहुरे बाबांचे सेवक हे आले, कार्यकर्ता बोलत आहे, त्यांना आदेश करत आहे, तुम्ही परमेश्वराजवळ कापूर जावा, परमेश्वराला विनंती करा आणि तीर्थ बनवा, भाजीमध्ये टाकून द्या, आता दुसरा काही उपाय नाही। कार्यकर्त्याचे आदेश झाले, सेवकांनी परमेश्वराला विनंती केली, परमेश्वरा आपल्या मार्गाच्या सेवकाच्या हातून चूक झाली आहे, यांनी भाजीमध्ये मीठ समजून निरमा पावडर टाकून दिला आहे, परमेश्वरा आपण खेड्यापाड्याचे राहणार आहोत, 3-4 वाजले आहेत, एवढा भाजीचा मिळणार नाही, बाबा ही भाजी तुम्ही चांगली करून द्या। बाबा हनुमानजी फू असा तीर्थ बनवलं आणि भाजीमध्ये टाकून दिलं। बावनकरनी तेव्हा बोलावले चुनीलाल माहुरेला रे दादा, चुनीलाल माहुरेला दादा, चुनीलाल माहुरेला, चुनीलाल माहुरेला दादा, चुनीलाल माहुरेला। आणि बाबाचं तीर्थ बनवून त्यानी भाजीत टाकून दिला, बाबाचं तीर्थ बनवून त्यानी भाजीत टाकून दिला, बाबाचं तीर्थ बनवून त्यानी भाजीत टाकून दिला। आणि त्यानंतर बाबाचा तीर्थ टाकला, मीठ नंतर टाकला, ऐका प्यारी जरा वहिनी लक्ष करा हो करा, ऐका प्यारी जरा आई लक्ष करा, ऐका प्यारी जरा आई लक्ष करा हो करा।
सायंकाळची प्रार्थना झाली, जेवणाच्या पंक्ती बसल्या, त्यावेळेस पात्र मिळत होते. आता सर्वांना ताट मिळतो. जेवण केला सर्व सेवक सेविकांनी, मार्गदर्शकांनी, ही पण कार्यक्रमामध्ये जेवण केला आनंदाने सर्व सेवकांनी, दादा सर्व सेवकांनी, दादा सर्व सेवकांनी, दादा सर्व सेवकांनी, दादा सर्व सेवकांनी. ती निर्मा पावड्याची भाजी खाल्ली, कुणाला काही झालं नाही, कुणाला काही झालं नाही, कृपा केला बाबाने. कुणाला काही झालं नाही, कृपा केला बाबांनी. कुणाला काही झालं नाही, कृपा केला बाबांनी. ओ राजगणवीत भजनाला, राजगाईत भजनाला. जेवण केला आनंदाने सर्व सेवकांनी, कुणाला काही झालं नाही, कृपा केला बाबाने. ज्या भाजीमध्ये बाबांचा तीर्थ आहे ती भाजी साक्षात अमृत झाली की नाही? किती सेवकीनी आहेत असे प्रत्येक दिवशी आपल्या घरी स्वयंपाक करतात, बाबाला प्रणाम करतात, सांगतात ना? नको सांगा, बरोबर आहे का? असं काहीतरी चेंज करा. नहीं? हमने लोगों से पूछा सब्जी कैसी बनी, वहां के सेवकों ने बोले ऐसी भाजी जिस भाजी में बाबा का तीर्थ है. मैंने कहा था कैसी बनी, तो ऐसी बनी. बोले ऐसी सब्जी ऐसी भाजी हमने अपने जीवन में कभी नहीं खाया. इतनी सुंदर चीज सब्जी में बाबा का तीर्थ है, वो सब्जी कितनी सुंदर बनता है. इसलिए आप भी बना के देखना, टेस्ट करके देखना. अरे अच्छी बनी, बड़ी टेस्टी बनी, अरे टेस्ट बनी, सबसे बेस्ट बनी. इसके बाद कोई डिग्री नहीं, गुड बेटर बेस्ट सुपरलेटिव. अरे अच्छी बनी, बड़ी टेस्टी बनी, अरे टेस्ट बनी, सबसे बेस्ट बनी. निरमा पाउडर की, आलू भट्टे की, यहाँ की भी सबसे अच्छी बनी. निरमा पाउडर की सब्जी अच्छी बनी, धंगाए ने खाना बनाया, धंगाए ने खाना बनाया. नमक की जगह निरमा पाउडर डाल दिया, नमक की जगह निरमा पाउडर डाल दिया. चुनीलाल माहुरे ने तीर्थ बनाया, लाल माहुरे ने तीर्थ बनाया. तीर्थ बनाकर सब्जी में डाल दिया, तीर्थ बनाकर सब्जी में डाल दिया. इसलिए तो अच्छी बनी, बड़ी टेस्ट बनी, टेस्ट बनी, सबसे बेस्ट बनी. निरमा पाउडर की, आलू भट्टे की सब्जी अच्छी बनी, निरमा पाउडर की सब्जी अच्छी बनी. निरमा पाउडर की सब्जी अच्छी बनी. निरमा पाउडर की सब्जी अच्छी बनी. बोल भगवान बाबा हनुमान जी की जय, महान त्यागी बाबा जुदेव जी की जय. परमात्मा एक